श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. भाग 6. ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळानं व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एका रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली. श्रीपुरीच्या पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे तुझा पोटशूळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण झाली. परंतु श्रीपुरी कोणत्या झाडाला म्हणतात हे त्या ब्राह्मणाला कळेना. वैद्य व दुसऱ्या अनुभवी गृहस्थांना श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्यानं विचारलं, पण कोणी काही सांगेना. ब्राह्मण सचिंत होऊन रात्री देवळात निजला असताना त्याला श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला. अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचं झाड दाखवतील. सकाळी उठून श्रीधरानं अक्कलकोटचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास जाऊन पोहोचला. नव्या विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती. श्रींच्या पायावर डोकं ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाच्या झाडाला श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंधव घालून त्याचं मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. ब्राह्मणाला आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी गेला. श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. श्री स्वामी समर्थ.